आज तुमच्या भावानं भगवद्गीता विकत घेतली ना रे बा. आणि इकडे सिव्हिल लाईन चौकात एवढा खतरनाक माहोल काऊन होता, चला तुम्हाला व्हिडिओत मी पुढे सांगतो, तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा. तर पोट्टे हो काय म्हणता मग सर्वांना जय श्रीराम. आज सकाळी सकाळी उठलो, रिकामच होतो. मी म्हटलं चला आपल्या गाडीचे काही चिल्लर चाललर कामं राहिलेले आहेत ते करून घेऊ आपण. कारण की जेव्हापासून आपल्या घरी स्कॉर्पिओ घेतली तेव्हापासून स्विफ्टवर दुर्लक्ष सुरू राहिलं. मग गाडी काढली, डायरेक्ट आलो महालक्ष्मी कार डेकोरवर. इथे जे आपल्या गाडीला सामान पाहिजे होतं घेतलं. मस्त खाली दादा भिडले ते सामान लावायले. स्क्रीन लावली होती आपण गाडीत, ते स्क्रीन लावणं झाली. त्याबाद मला व्हिडिओतला पोट्टे म्हणतात स्टेअरिंग कवर फाटलं, बदल बदल बदल. म्हटलं मग आपले पोट्टे एवढं म्हणून राहिले बदलूनच टाका लागते. ते टाकलं ना बाबा ते बदलून. आणि इकडे स्क्रीन लावणं झाल्यानंतर स्क्रीन मध्ये व्हिडिओ तर एकच नंबर दिसे. मी आता पुष्पाचं गाणंच लावं लागते आता. मग हे गाणं गिणं ऐकलं, तिथून गेलो आम्ही डायरेक्ट रेडियमच्या दुकानात. तर आता तुम्ही म्हणता रेडियमच्या दुकानात कायले आला आता, झाडं उपटायले. अरे तर पोट्टी आपल्याला जरा मागून नावगी लिहून पाहिजे छापून. त्या दिवसाची इच्छा होती, म्हणजे लय वर्षाची होती. मग मस्तपैकी नावगी छापला आपण आणि काकान दिला आपल्याला लावून. मला कमेंट मध्ये सांगा बरं कसं दिसू राहिलं होतं ते. आपलं अळनाव लिहिलं आपण मागून डायरेक्ट. आणि तिथून गाडी काढली, मस्तपैकी घरी गेलो. संध्याकाळी अभिन गण्याला बोलवून घेतलं होतं मी, कारण की राम मंदिराला झालती 1 वर्ष. आणि त्याच्याच निमित्तानं सिव्हिल लाईन चौकात आपल्या केशवभैयानं मस्त कार्यक्रम ठेवला होता. मग तिथं गेलो आम्ही. इथं बम ताकदनं कार्यक्रम चालू होता बाबा. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला काय आवडतं, व्हिडिओ काढणं. तिथून पहिले मी मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतले. तेवढ्यातच मला हनुमान दादाची मूर्ती दिसली, त्याचा व्हिडिओ काढला मस्त आपण. तेवढ्यातच बाजूने एक काका होते, ते भगवद्गीता विकत होते. मी म्हटलं मलाही पाहिजे. मग भगवद्गीता घेतली मस्त. तुम्ही म्हणसान कायसाठी घेतली बा, अरे आपण वाचत असतो ना बा, त्यासाठीच घेतली. आणि मग इथं थोड्या वेळाने आला भाऊ फेमस बँड आल्यानंतर पोट्टे आवडतात का उभ्या उभाच नाचत जात बा. मग मस्तपैकी पोट्टेचा एक व्हिडिओ काढून घेतला. त्याच्यानंतर मी म्हटलं चला रे बा मी येतो. मग घरी गेलो, मस्त जेवण घेऊन केलं आणि झोपून राहिलो.